चंद्रभागा स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेच घडो, मज जन्म जन्मांतरी नाही, मागणी श्रीहरी दुजे आषाढी। या अभंगाप्रमाणे विठोबा भक्ताला विठुरायाच्या दर्शना बरोबरच चंद्रभागेमध्ये या ठिकाणी स्नान करण्यासाठी म्हणून एक विशेष महत्व आहे। या अभंगाप्रमाणेच आषाढी यात्रेला आलेला प्रत्येक वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करत असतो। याकरता यंदा उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलेले आहे। आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि आपण बघू शकताय चंद्रभागेमध्ये उजनी धरणातून सोडलेलं पाणी पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनाला आलेले भाविक चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करत आहेत। आपण बघू शकताय या ठिकाणी भगवी पताका घेऊन भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करताना दिसत आहेत। त्याचबरोबर नौका विहार देखील या ठिकाणी चालू आहे। प्रत्येक भाविकाच्या गळ्यामध्ये लाईफ जॅकेट या ठिकाणी दिसून येत आहे। तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत होडी चालक मालक कल्याणकारी संघाला या ठिकाणी ओळखपत्र देण्यात आलेलं आहे। त्यांची आसन क्षमता किती आहे, त्यांनी किती भाविक होडीमध्ये बसवावेत याचा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने लाईफ बोट देखील या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच आलेला दिसत आहेत। पुणे जिल्ह्यात पाऊस नव्हता, उजनी धरणामध्ये देखील चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्या इतपत पाणी नव्हतं, मात्र पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर उजनी धरण जवळपास 50% भरलं आणि त्या 50%च्या धरणातून उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये सोडलेलं पाणी आज या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मोठ्या भक्तिभावाने भाविक आपल्याला या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करताना दिसत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।